कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. हा दिवस प्रभूचा आहे, उल्हास व आनंद करू. हा दिवस प्रभूचा आहे, उल्हास व आनंद करू. किती थोर तो दे, सर्वस्व आपणास दिले. किती थोर तो दे, सर्वस्व आपणास दिले. तारक तो, सामर्थ तो, येशू देव युगानुयुग आहे. तारक तो, सामर्थ तो, येशू देव युगानुयुग आहे. हालेलुया, हो 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 हो, होसाना. हालेलुया, हो 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 हो, होसाना. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ख्रिस्तात सर्वांना सलाम. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या दैनंदिन मननामध्ये मी वर्षा बिजापूरकर आपले स्वागत करत आहे. सदर मनन हे ब्रदर स्टँडली लिखित दैनंदिन अभिवृद्धीमधून घेतले आहे. आजचा विषय आहे प्रत्येक कुटुंबातून. आजचे शास्त्रवाचन आहे 1 शमूएल 1 अध्याय 9 ते 28 वचने. आजच्या मन्नाकरता वचन आहे 1 शमूएल 1 अध्याय 27 व 28 वचन. याच बालकासाठी मी प्रार्थना करत होते. तो परमेश्वरास आमरण दिला आहे. तेव्हा एल्कानाने तेथे परमेश्वराची आराधना केली. देवाने आपला एकुलता एक पुत्र सेवाकार्याकरता रक्तसाक्षी व्हावा म्हणून या जगात पाठवला. जर तुम्हाला 2 मुले असतील तर त्यापैकी एक प्रभूची सेवा करण्यासाठी देणे काही कठीण नाही. येशू हा पित्यासाठी मौल्यवान होता. नीतिसूत्रे 8 अध्याय 27 ते 30 वचने. पिता परमेश्वर आपला नित्याचा आनंद मानवपुत्रासाठी त्याग करण्यास तयार होता. कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली. योहान 3:16. देवाला त्याच्या पुत्रापेक्षा काहीही मौल्यवान नव्हते, तरी पण त्याने त्याला राखून ठेवले नाही. रोम 8:32. आपल्या मित्रमंडळींच्या तारणासाठी आपण काही करू शकतो का? अब्राम व सारा यांचा इसहाक नित्याचा आनंद होता. जेव्हा देवाने त्याचा पूर्ण आनंद जो इसहाक याच्या बलिदानाची मागणी केली, तेव्हा अब्राम क्षणभरही विचलित झाला नाही. कारण त्याच्या पुत्रापेक्षा परमेश्वरावर जास्त प्रेम होते. अब्रामाला त्याचा पुत्र इसहाक पवित्र होऊन परत मिळाला. जो कोणी सुवार्तेकरता कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा त्याग करतो त्याला 100 पट परत मिळेल. मत्ते 19:29. तुम्ही विचाराल, बोलवल्याशिवाय मी माझ्या मुलांसाठी सेवेसाठी कसे पाठवू? त्याने किंवा तिने डॉक्टर किंवा इंजिनियर व्हावे म्हणून त्यांना पाठवा असे दृष्टांताद्वारे, एखाद्या वाणीद्वारे कोणाचे बोलवणे होते का? देवाच्या राज्याबाबत असा भेदभाव का? भरपूर सेवक किंवा सुवार्तिक आहेत असे मंडळीच्या इतिहासात केव्हाही झाले नाही. मत्तई 9:37. हुशार किंवा भरपूर कमवणाऱ्या मुलाला देवाच्या कार्यासाठी पाठवा. देवाने मोशेला म्हटले,
प्रथम जन्मलेले वेगळे ठेव, ते माझे आहे. निर्गम 13:2. जगातल्या ख्रिस्ती आईवडिलांनी आपले प्रथम जन्मलेले देवाच्या सेवेसाठी दिले असते तर फार वर्षापूर्वीच जगभर सुवार्ता गाजवली गेली असती. माझ्या आईवडिलांना आम्ही 2 मुले, त्यातील मी मोठा. मी सुवार्तिक झालो, त्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. 1975 साली याच महिन्याच्या 3 तारखेला मी देवाची सेवा पूर्णवेळ करण्यास बाहेर पडलो. जखर्या व अलिशिबा वयातीत झाले तरी त्यांना मूलबाळ नव्हते. जेव्हा परमेश्वराने त्यांना मुलगा देऊन आशीर्वादित केले तेव्हा त्यांनी त्याला येशूच्या पहिल्या आगमनासाठी लोकांना तयार करण्यासाठी पाठवून दिले. ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्यास लोकांना तयार करण्याकरता आपण आपल्या मुलांना जगभर पाठवूया का? प्रत्येक कुटुंबातून देवाचा एक तरी सेवक निर्माण होऊ दे. निसर्गाची सर्व देण माझी आहे. ही एक छोट्यास मोठी देणगी आहे. प्रीती फार अद्भुत, फार दैवी. मागे माझा आत्मा, माझे जीवन, माझे सर्व. आपण प्रार्थना करूया. हे माझ्या पवित्र पवित्र सेनाधीश ईश्वरा, आजच्या या सुंदर दिवसाबद्दल मी आभार मानते. पवित्र पित्या, तू आमचा पिता आहेस. तू या जगावर एवढी प्रीती केलीस की आपला एकुलता एक पुत्र आमचा नाश होऊ नये म्हणून दिलास. पवित्र पित्या, आम्हीही सर्वांनी संपूर्ण जगभर सुवार्ता सांगण्यासाठी तयार व्हावे व आपल्या मुलाबाळांना तयार करावे म्हणून आमच्या मनाची तयारी कर. येशूच्या नावाने मागते. आमेन.